विजयी भव, एक इतिहास शाहू विचारातून निर्माण झालेला. लेखक संदीप रामराव काळे. विजयी भव या पुस्तकाचं अभिवाचन. या भागात ऐकूयात महाराजा सयाजीराव गायकवाड परदेशी शिष्यवृत्तीचा लाभ घेतलेले ओंकार देठे यांचं सारथीबद्दलचं मनोगत. शिक्षण हे सर्वात प्रभावी शस्त्र आहे, ज्याचा वापर करून तुम्ही जग बदलू शकता, असं नेल्सन मंडेला यांनी सांगितलं आहे. या सामर्थ्याच्या बळावरच सामान्य कुटुंबातील एका मुलानं परदेशात शिक्षण घेण्याचं स्वप्न साकार करण्याचा प्रवास सुरू केला. हा प्रवास खडतर होता, परंतु छत्रपती शाहू महाराजांच्या दूरदृष्टीनं सुरू झालेल्या सारथी संस्थेच्या महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या प्रेरणेनं सुरू झालेल्या योजनेनं माझ्या स्वप्नांना पंख दिले. माझं नाव ओंकार बाळासाहेब देठे. मी गणेशनगर पुणे इथं राहतो. माझं शिक्षण सेंट विसेंट हायस्कूल, नवरोसजी वाडिया कॉलेज आणि मराठवाडा मित्रमंडळ कॉलेजमध्ये झालं. माझ्या वडिलांनी भाजीपाला विक्रीच्या छोट्या व्यवसायातून माझं शिक्षण घडवलं. कोविडसारख्या महामारीच्या काळात त्यांचा व्यवसाय ठप्प झाला, पण त्यांनी हार न मानता कुटुंबासाठी लढा दिला. या संघर्षानं मला धैर्य आणि आत्मविश्वास शिकवला, ज्यामुळं मला BBA CA ची पदवी A+ डिस्टिंक्शनसह मिळवता आली. छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्तीनं माझ्या आयुष्याला कलाटणी दिली. या शिष्यवृत्तीमुळेच मला रॉयल मेलबर्न इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, ऑस्ट्रेलिया इथं 2 वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता आला. या योजनेचा लाभ नसता तर माझ्या परदेशात शिकण्याच्या स्वप्नाला गवसणी घालणं कठीण होतं. आत्मविश्वास हीच यशाची खरी गुरुकिल्ली आहे, असं स्वामी विवेकानंद म्हणाले होते. सारथीनं दिलेल्या मदतीनं माझा आत्मविश्वास वाढला. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया, शिष्यवृत्तीशी संबंधित माहितीचे दररोजचे अपडेट्स आणि सारथीच्या अधिकाऱ्यांनी दिलेलं योग्य मार्गदर्शन यामुळे शिष्यवृत्ती मिळवण्याचा प्रवास सोपा झाला. माझा व्हिसा उशिरा मंजूर झाला, ज्यामुळे मला पहिल्या टप्प्यात जाण्याऐवजी फेब्रुवारी 2025च्या इंटेकसाठी तयारी करावी लागली. या काळात मी खूप चिंता अनुभवली, पण अखेर 6-7 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर माझा व्हिसा आणि शिष्यवृत्ती मंजुरी पत्राने माझं घर आनंदाने भरून गेलं. व्हिसा मंजुरीनंतर माझ्या आईवडिलांच्या डोळ्यात दिसलेलं आनंदाश्रू मी कधीच विसरू शकत नाही. हा आनंद त्यांच्या कठोर मेहनतीचं फळ होतं. सारथीनं दिलेल्या आर्थिक मदतीमुळं कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला. वडिलांना कर्ज काढण्याची किंवा संपत्ती विकण्याची वेळ आली नाही. हीच या योजनेची खरी जादू होती. संकट ही संघर्षाची नांदी असतात आणि संघर्षातूनच यशाचा उदय होतो, असं स्वामी विवेकानंद म्हणाले होते. या प्रेरणादायी विचारांचा अनुभव मला सारथीच्या सहकार्यामुळे आला. माझं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मला आंतरराष्ट्रीय व्यावसायिक क्षेत्रात काम करण्याची संधी मिळेल. मी दिलेल्या हमीपत्रानुसार परदेशातून मायदेशी परत येऊन तरुणांना रोजगाराच्या संधी निर्माण करून देण्याचा माझा प्रयत्न असेल. माझ्या यशातून इतरांना प्रेरणा मिळावी हा माझा खरा उद्देश आहे. सारथीनं दिलेल्या मदतीमुळं माझ्या जीवनाला दिशा मिळाली आहे. श्रीमती इरफाना पठाण मॅडम, संकेत सर, श्री कोल्हे साहेब, श्री जाधव साहेब आणि श्री काकडे साहेब यांचं मार्गदर्शन हे माझ्या प्रवासातील महत्त्वाचं ठरलं. या सर्व अधिकाऱ्यांनी दिलेली प्रेरणा आणि पाठिंबा मी आयुष्यभर विसरणार नाही. सारथी शिष्यवृत्ती हे केवळ आर्थिक मदत नाही, तर ते स्वप्न साकार करण्याचं साधन आहे. माझ्या यशाचं श्रेय सारथी संस्थेला आणि त्यांच्या अथक प्रयत्नांना आहे. शिक्षण हेच समाज परिवर्तनाचं साधन आहे. या विचारांशी सुसंगत काम करणाऱ्या सारथीला माझे मनपूर्वक धन्यवाद. आज मी जिथे आहे ते फक्त माझ्या कुटुंबाच्या पाठिंब्यामुळे आणि सारथीच्या मदतीमुळे शक्य झाला आहे. हा प्रवास संघर्षमय होता, पण सारथीच्या सहकार्यामुळे तो सुकर झाला. माझ्या प्रत्येक यशात सारथीचा वाटा आहे. मी नेहमीच या संस्थेच्या कार्याचा प्रचार आणि प्रसार करेन. लढत राहू, जिंकत राहू हा संदेश देत मी माझं शिक्षण पूर्ण करण्यासाठी आणि इतरांसाठी प्रेरणास्थान बनण्यासाठी कटिबद्ध आहे.